सुरक्षेच्या कारणामध्ये जिल्हा परिषद सुरू असताना घोषणा करण्यात आली. आपली या सगळ्या संदर्भामध्ये काय पत्रकार परिषद होतं? मी प्रवासात असताना मला माहिती मिळाली की माझी पक्षातून हकालपट्टी झाली म्हणून, आणि तसे मी स्टेटमेंट पण केलेले आहेत. पक्षामध्ये खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे, आणि त्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर ती मान्य आहे मला. पुढची भूमिका वेट आणि वॉच. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, या सर्वांशी बोलू. माझ्यावर कुठली कारवाई झाली नाही आतापर्यंत, चुकीची माहिती नाही. हकालपट्टीची कारवाई अशी कुठली झालेली नाही. आता ही प्रथम माझी हकालपट्टीची कारवाई झाली, आणि त्या ठिकाणी खरं बोलणं आणि जर नाराजी व्यक्त करणं हा गुन्हा असेल तर मी केलेला आहे, आणि मी मान्य केला आहे. तो सकाळपासून फोन मी दिलेला आहे. नाही, निर्णय झाल्यानंतर संपर्क साधला. माझी चूक असेल ना ती दाखवली पाहिजे. पक्षाच्या विरोधात काही कारवाई केली, पक्षाच्या विरोधात काही मी काम केलं असेल तर ते दाखवलं पाहिजे. विलास शिंदेच्या इथं लग्न, तिथं सर्व एकनाथ शिंदे साहेब आले, तर गिरीश महाजन आले, संजय राऊत साहेब आले. त्या सोहळ्याला सर्व गेलेत, आणि आम्ही तिथं गिरीश महाजनच्या शेजारी उभं राहिलो. म्हणून मला एक मेसेज आहे संजय राऊत साहेबांचा की गिरीश महाजनच्या सोबत उभं राहून फोटोग्राफी करताना हे केलं. मी म्हटलं अरविंद सावंत पण शेजारी होते माझ्या त्या कार्यक्रमाला. पक्षाचे अनेक नेते मंडळी होते, आणि अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं मला असं वाटतं शिवसैनिकांसाठी योग्य नाही. परंतु हरकत नाही, त्यांनी केलेली कारवाई मी स्वीकार केलेला आहे. मी काही त्यांच्यावर नाराज नाही, पक्षश्रेष्ठीवर नाराज नाही, किंवा त्यांनी केलेली या कारवाईवरती मी नाराज नाही. तुम्ही पक्षविरोधी भूमिका मांडली, पक्षविरोधी कारवाई केली, म्हणून तुमच्यावर मला दाखवा ना एक वाक्य, त्यांच्या तोंडून तरी घ्या ना तुम्ही की मी पक्षविरोधी काय काम केलं. एक सिंगल उदाहरण द्या ना. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार आमचे निवडून आले, प्रचंड मताने निवडून आले. 2020 ला मला शहर प्रमुख दिलं. कोरोना काळात मी पूर्ण संघटना बांधली, रक्तदान शिबिरे घेतले. 2361 रक्तदान शिबिरे घेऊन सिव्हिलला रक्तदान पुरवठा केला. शाखेंचे उद्घाटन केले. 122 महिला आघाडी, 122 फादर बॉडीच्या 244 शाखांचं उद्घाटन केलं. कार्यालयामध्ये आसन व्यवस्था व्यवस्थित या प्रकारे चांगल्या पद्धतीने केली. असं सर्व विविध पक्षवाढीसाठी, संघटना बांधण्यासाठी सर्व काम केलेलं असताना अचानकपणे असं एका दिवसात काय घडलं हे मलाही कळत नाही. आदल्या दिवशी राऊत साहेब इथं होते. फक्त मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मी, महापालिकेच्या प्रश्नावरती मी ते निवेदन दिलं, आणि ते मागण्या, कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्या ठिकाणी गेल्या, आणि नंतर लगेच पक्षामध्ये एक वादळ निर्माण झालं की मुख्यमंत्र्यांना भेटले. आता निवडणुका नाहीत, कोणी सदस्य नाहीत, त्यामुळे प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांच्या प्रश्नासाठी शेवटी मुख्यमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे, आणि ते भेटलो. मला असं वाटतं ती भेट सुद्धा मी पक्षाच्या नेतृत्वाला अवगत केलेली होती. आजचं सुद्धा प्रेसला मी नाही म्हणून
मी पक्षाच्या नेतृत्वाला सांगितलेलं होतं की मी नाही, माझा नियोजित दौरा आहे. आणि तुम्ही सकाळपासून बघताय मी प्रवासातच आहे. जस्ट आलो आणि तुमच्याशी संबोधित करतो. पण मला ते सगळे कामं सांगितले मी एवढे सगळी कामं करून आज राऊत असं म्हणताय की बडगुजरमध्ये नाशिकची शिवसेना नाही. त्या वक्तव्याकडे कसं म्हणतात? नाही, बडगुजर म्हणजे शिवसेना नाही हे ते बरोबरच बोलतायत. ते उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख किंवा उपनेता म्हणून काही संघटना नाही. संघटना ही सर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. मी मानतच नाही, पण मी जे कार्य केलं होतं ते संघटनेसाठी केलं होतं, संघटनेच्या हिताचं केलं होतं. जर संघटनेला बाधा होईल असं एक सिंगल उदाहरण दिलं तर मी राजकारणात संन्यास घेईन. हे कट कारस्थान आहे, माहित नाही. आक्षेप असा आहे की गिरीश महाजन त्या ठिकाणी त्यांच्या शेजारी उभे होतात आणि गिरीश महाजन त्यावेळेला असं वक्तव्य करत होते की शिवसेना संपवून टाकू. त्या संदर्भात आक्षेप आहे. तुम्ही त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होतं? तिथं अरविंद सावंत पण होते ना. मी तर पाहुणे म्हणून तिथे गेलेलो होतो. पक्षाचे प्रमुख नेते तिथं होते ना, त्यांनी रिएक्शन द्यायला पाहिजे तिथं. बरं, लग्न सोहळा कोणाचा? शिंदेच्या मुलीचा. मी तिथे गेलेलो आहे समारंभाला. मी नवरदेव नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील, त्यांनी काही बोलले असतील तर मला ते इतकी गर्दी होती, तर काय बोलले आम्हालाही कळलं नाही. तिथं शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना कोणी राजकीय विषय घेतं का? शुभेच्छा दिल्या त्यांनी. आणि त्या ठिकाणी आजूबाजूला फोटो सेशन झालं. त्यांनी तोच मेसेज मला काल फॉरवर्ड केला. गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जमीनदोस्त करण्याची भाषा करतो आणि आपण सगळे त्यांच्यासोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढत आहात, असं त्यांचं. पण तिथं व्यासपीठावर तिथं राजकीय विषय आलाच नाही. तिथं शुभेच्छाच दिल्या गेल्या. आणि मी त्यांना खाली लिहिलं की अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते. मी सकाळी 9 वाजता मेसेज केला आज त्यांना आणि माझी 11 वाजता त्यांनी हकालपट्टी केली. म्हणजे माझं काय चुकलं हे शिवसैनिकांना कळलं तर पाहिजे. ठीक आहे, माझी हकालपट्टी केली, ठीक आहे, मी जिथं राहील तिथं काम करेल आणि माझं जे राजकीय भवितव्य मी घडवेल, परंतु असं नाही होत ना. म्हणून मी म्हटलो माझी जी प्रतिक्रिया आहे ना, जर खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर मी तो केलेला आहे. आणि त्या गुन्ह्याची शिक्षा जर हकालपट्टी असेल तर मला मान्य आहे. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहात. आपण जे काल म्हणतात की 10 ते 12 शिवसैनिक नाराज आहेत, त्या शिवसेना नाराज आहेत, त्या वक्तव्यावर आपण ठाम आहात का? अजूनही आपल्याला वाटते? हे बघा, विलास शिंदे ज्या वेळेस डीजी सूर्यवंशी हे जिल्हा प्रमुख झाले त्यावेळेस विलास शिंदे नाराज होते. स्वतः डीजी सूर्यवंशींना घेऊन मी विलास शिंदेकडे गेलो. विलास शिंदेची नाराजी काढली. स्वतः संजय राऊत साहेबांनी मला सांगितलं की बा डीजींना घेऊन जा आणि विलास शिंदेची नाराजी काढा. ही नाराजी काढण्याचं काम मी केलेलं आहे ना. आणि त्यावेळेस डीजी सूर्यवंशी होता ना तिथं. हा, तुम्ही जे म्हटले ना हकालपट्टी, ते डीजी सूर्यवंशीच झाली होती. आता मला आठवलं निवडणूक काळात उमेदवारी एवढे वर्ष एकटीच राहिला आणि आज अशा पद्धतीने हकालपट्टी होती, कुठेतरी वाईट वाटतंय. वाईट वाटतंय ना, वाईट वाटतंय, दुःख आहे. आदल्या दिवशी उद्धव ठाकरे माझ्याशी बोलतात. ते काल 10:30 वाजेपर्यंत संजय राऊत माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना त्यावेळेस खंत व्यक्त केली. ते जर मी रेकॉर्डिंग आज तुम्हाला दिलं तर ते हे होईल, पण मला ते करायचं नाही. किंवा माझी काय चूक आहे, मी त्यांना विचारणा केली, माझी काय चूक आहे ते मला सांगा तुम्ही. आणि त्यांचं संभाषण माझ्याकडे रेकॉर्ड आहे, पण मला ते करायचं नाही. आपल्या कुटुंबापर्यंत हे सगळं राजकारण आलं, तुमच्या मुलांवर मुख्य लावण्यात आले, तुमच्या घरापर्यंत राजकारण आलं.
ज्या पक्षासाठी राजकारण आज अंगावर घेतले त्या लोकांना आज तुम्ही एकटे पडले असं वाटत नाही का? ज्या पक्षासाठी मी नाही एकटा पडलो. त्यांनी उलट पक्षासाठी जे काम केलं त्याची तुलना नाही केली, माझी अवहेलना केली. हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे. काल सुद्धा उद्धव ठाकरे माझ्याशी रात्री बोललेत, लग्नाच्या दिवशी सुद्धा. मी म्हटलं साहेब, विरोधकांनी जे स्टेटमेंट करायचं करू द्या ना. कोण जाईल कोण नाही जाणार हे वेळ सांगेल ना तुम्हाला. आणि आम्ही बसलोय ना. परंतु ज्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, विलास शिंदेचा वैदिक पद्धतीचा सोहळा संपला आणि माझी गाडी राऊत साहेबांना सोडायला ही शिर्डीपर्यंत गेली. माझा ड्रायव्हर होता. परंतु त्यानंतर मला मुख्यमंत्री साहेबांची भेट मिळाली, वेळ मिळाला आणि ते वेळ मिळाल्यानंतर मी साहेबांना भेटायला गेलो, साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये बाहेर. बरं, राजकीय काही चर्चा करायची असेल तर बंद दाराआड चर्चा केली असती. मी सर्वांसमोर भेटलो, निवेदन दिलं. निवेदनाच्या बातम्या ह्या पसरल्यात आणि ते सिन्नरला जय मल्हार हॉटेलवरती जेवण करत होते आणि जेवण संपल्यानंतर त्यांनी माझी गाडी बदलली. दुसऱ्या गाडीत ते बसले, जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले. माझ्या गाडीत उतरून जिल्हा प्रमुखांच्या गाडीत बसले. मी ते सुद्धा त्यांना विचारणा केली काल की साहेब, म्हटलं तुम्ही मला कॉर्नर करतायत, तुम्ही मला त्रास देतायत असं मला जाणवतंय, कारण तुम्ही माझ्या गाडीत उतरलेत. म्हटलं माझं निवेदन देणं हा शुद्ध हेतू होता आणि म्युन्सिपल कामगार सेनेच्या वतीने मी दिला आहे. पण ते म्हटले नाही, मी सहज बसलो, मला काही ते तसं माझ्या लक्षात नाही आलं. पण ज्यावेळेस गाडी बदल त्याच वेळेस माझ्या मनामध्ये शंका आली की कुछ तो गडबड आहे आणि ते 2 दिवसात रिॲक्शन आलं. तुम्ही राऊत साहेबांचे अत्यंत जवळचे होते. माहित नाही ते, मी सुद्धा कारण शोधतोय, मी सुद्धा शोधतोय. मनात त्या भावना व्यक्त केल्याची शिक्षा आहे का? कारण मधल्या काळात आम्ही बघितलं, तुम्ही एका कार्यक्रमात काहीतरी सांगत होता शिवसैनिकांच्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस पण थांबवलं. त्यावेळेस मी त्यांना क्रॉस करू शकत होतो, उत्तर देऊ शकत होतो. पण मी नेते म्हणून त्यांचा आदर केला आणि मी त्यांचे माझे ऋणानुबंध आहेत, आजही आहेत, उद्या राहतील, मागं आहेत. तो विषय वेगळा. परंतु कुठं ठिणगी पडली हे मलाच कळत नाही. मी संभ्रम अवस्थेत की असं शॉकिंग का झालं बा. मुख्यमंत्र्यांना भेटणं ही तुम्ही चूक केली असं तुम्हाला वाटतंय का? मी चूक नाही केली. मी कर्मचाऱ्यांची बाजू मांडली. मी अजिबात चूक मान्य करत नाही. त्यांच्या मनामध्ये भीती काय आली आणि कोणी संशय निर्माण करून दिला ते मला आजपर्यंत कळलेलं नाही. देताना आपण पाऊस झालेला आपण म्हटलं नाशिकमधून झाली का मुंबईमधून? नाही, हे कट कारस्थान कुठून झालं माहित नाही ना. आता मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया देणार? त्यांना निर्णय घ्यायचा होता, त्यांनी तो निर्णय घेतला. आता मी माझ्या पद्धतीनं आमच्या सर्व लोकांशी बोलून काय निर्णय घ्यायचा योग्य वेळी योग्य भूमिका मांडेल. तुम्हाला असं वाटतं का की हक्कापट्टीचा जो निर्णय घेतला तो मागे घेण्यात यावा? तुम्ही आजही पक्षासोबत नाही, ठाकरे कुटुंब आहे, एकदा निर्णय घेतला तर मागे घेत नाही आणि मला अपेक्षा पण नाही तशी मागे घेण्याची. एवढी तडकाफडकी हा निर्णय घेणं, पत्रकार परिषद सुरू असताना राऊत साहेबांचा फोन येतो आणि सांगतात की पडकुदरेची हकालपट्टीची घोषणा करा. मी प्रेसला गेलो नाही म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली. आणि तुम्ही बघतायत मी नियोजित दौऱ्यात होतो आणि मी काल त्यांना सांगितलेलं होतं की मी उद्या प्रेसला नाही. उद्या प्रेसला मी सांगितलं होतं, जिल्हा प्रमुखांना सांगितलं होतं, अजून त्यांचं जे सर्व इथं काम बघतात त्यांना पण सांगितलं होतं की उद्या मी प्रेसला नाही, गैरसमज नसावा. ते उद्या म्हणाल की तुम्ही प्रेसला नाही. आता आपण भाऊ पेटेंट पद्धतीची भूमिका घेताय, त्या आधी भाजपमध्ये इंटरनल आपल्या पक्ष प्रवेशाला विरोध होता. पण त्यांनी एवढं थैताट करण्याचं काही कारणच नाही ना. ज्याला कोणी मी अजून तो माझा निर्णय केला नाही. ज्यांनी कोणी प्रेस घेतली मला कळलं ते, पण एवढं काही कारण नाही ना. काय कारण एवढं? वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर लाटा मोजताय त्याला काय समजेल?
भाजपमध्ये वादळ येणार आहे का? भाजपमध्ये वादळ येणार आहे? मी अजून माझी भूमिका स्पष्ट केली नाही, पण योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. हो, बस. पण मला हे सांगायचंय की हा जो अन्याय झालेला आहे तो जनतेसमोर यावा, जनतेला कळावं, शिवसैनिकांना कळावं, यासाठी मी आपल्याशी आज बोलतोय. हो, शिवसेनेकडून आतापर्यंत जे लोक बाहेर पडले त्यांनी अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ लक्ष देत नाही, अन्याय करतात असा आरोप केला आहे. आपली आज अगरपट्टी झाल्यानंतर आपली पण तीच भावना आहे का जी आतापर्यंत होती सगळी? इथं गटबाजी वगैरे सर्व मोडीत काढलेली होती. इथं काही गटबाजी वगैरे काही नव्हती. इथं काही म्हणजे कोणी माझ्या विरोधात किंवा माझ्या बाजूने असं काही हे नव्हतं. माझा मान सन्मान या ठिकाणी मिळत होता. माझं मी काम करत होतो आणि एवढी प्रतिष्ठा निर्माण केली होती पक्षामध्ये की सर्व सन्मान करत होते. असं काही कोणी माझा अनादर केला पक्षामध्ये असंही नाही, किंवा स्थानिक नेत्यांनी माझा अपमान केला असंही नाही. मी स्थानिक नेतृत्वावर कधी नाराज नाही आणि मला जी कारवाई झाली, जी कारवाई केली त्याची खंत जरूर आहे. पक्ष संघटनेत बदल केला म्हणून नाराजी व्यक्त तुम्ही केली होती, परंतु नाही, काल पण मी फोनवरती तेच बोललो त्यांच्याशी की साहेब जे संघटनात्मक बदल झाले त्यामध्ये एक तर विलास शिंदेना तुम्ही जिल्हा प्रमुख करायला पाहिजे होतं आणि बाकीचे डीजी इच्छुक होते, डीजींना तुम्ही शहर प्रमुख केलं असतं चाललं असतं. हे डीजी सुरक्षेला स्वतः मान्य होतं की मला शहर प्रमुख करा म्हणून. बरं, जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सुद्धा त्यांनी विलास शिंदेची जवळ जाऊन सांगितलं की बरं असं असेल अण्णा तर असा बदल केला तरी चालेल मला. विलासांना काय म्हटलं की ठीक आहे आता दिलंय तू तो पद्धतीने काम कर. मग त्यांनी ऍक्सेप्ट पण केलं त्यावेळेस. या वाद पण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्यावेळेस संघटनात्मक रचना होते आणि ज्यावेळेस खाली प्रक्युलेशन होतं कार्यकर्त्यांपर्यंत, तो मेसेज ज्या लोकांमध्ये नाराजी होती तो मी देण्याचा प्रयत्न राऊत साहेबांना केला आहे. काल पण केला होता. काल पण त्यांच्याशी मी बोललो, जवळ 4.5-5 मिनिटं मी बोललो त्यांच्याशी आणि त्यांना मी सांगितलं. परंतु आज प्रेसला गेलो नाही म्हणून तडकाफडकी त्यांची हकलपट्टीची नियोजित दौरा कुठला असू शकतो आणि मी खरोखर नियोजित दौरा होतो. माझी मिसेस सुद्धा अजून जळगावलाच आहे. अहो, माझ्या मीडियाचं इतकं टेन्शन आलं मला. माझ्या गावी माझ्या आईला भेटायला गेले लोक सर्व मीडियाचे. आईला भेटले. आईने मला फोन केला, भाऊ तू घरी येतोय का? हा म्हटलं नाही आई, मी जळगावपर्यंत आलो पण मी इथून निघतोय. ते मला शोधत तिथपर्यंत गेलो. हो, पण हा विषय तुमच्या बोलण्यामध्ये असं आहे की विलास शिंदे नाराज होता, मग डीजीचा आणि विलास शिंदे बोलत होते, याच्यामध्ये तुम्ही कुठे नव्हते, मग तुम्ही तुमचा विषय बोलणं अपेक्षित होतं, मग तुम्ही विलास शिंदे नाराज आहे हे असं वक्तव्य काय असेल? त्याच्या अजून पण त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे. हे आता फार म्हणजे मीडिया समोर बोलणं मला उचित वाटत नाही. अजून तथ्य आहे. समजेल, येणारा काळ सांगेल. मधल्या काळात ज्यावेळेला तुमच्या परिवारावर हल्ले होत होते, ज्यावेळेला तुम्ही अडचणीत होता, त्यावेळेला पक्ष नेतृत्व खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहिलं नाही अशी एक खंत तुमच्या मनात होती का? नाही, त्या ज्या अडचणी आल्यात विरोधक म्हणून त्यांनी माझ्यावर केल्यात साहजिक आहे, मी समजू शकतो. पण मी त्याला फेस केलं ना. मी त्यावेळेस पडून तर नाही गेलो ना. कायदेशीर बाबीने ते प्रश्न सोडवलेत ना, त्याच्यामध्ये मी त्याच्यातनं बाहेर पडलो ना. कमी त्यावेळेस पक्ष सोडून निघालो. मी तेव्हा राजीनामा देऊ शकत होतो ना. पण हे प्रतिमा मलिन करण्याचं काम त्यांनी माझं केलेलं आहे. संजय राऊत मला म्हटले असते ना, फडणवीस तुम्हाला बाजूला करायचं आम्हाला, मी राजीनामा देऊ टाकला असता 1 मिनिटामध्ये. पण त्यांनी माझी हकालपट्टी करून माझी प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र केलेलं आहे. याच्यातनं मी स्पष्ट सांगतो. या षडयंत्रामध्ये आपले स्थानिक नेते आहे असं मला वाटतं का? मी स्थानिक नेत्यांवर मला बोलण्याचं हे पण नाही, स्वारस्य पण नाही आणि रसही नाही आणि ते कधी माझ्या स्पर्धेत आले नाही, ते कधी माझ्या विरोधात बोलले पण नाही. तुमच्या हकालपट्टीला सर्वस्वी संजय राऊतच जबाबदार. मी असं कोणाला जबाबदार म्हणत नाही ना. हे बघा, जर तुमचे ऋणानुबंध आहे, तुमचे संबंध आहेत, तुम्हाला एखाद्या कार्यकर्त्यावरती प्रेम आहे, तुम्ही त्याला जवळ बोलून सांगू शकतात की बाबा तू पक्ष शिस्त मोडली, काय मोडली ते सांगितलं पाहिजे होतं आणि तुझी हकालपट्टी करतोय ते सांगितलं पाहिजे होतं. पण अचानक निर्णय घेतला. मला सांगितलं असतं मी राजीनामा देऊन टाकला असता आणि मी उपनेते पदही मागितलं नव्हतं त्यावेळेस आणि मी जिल्हा प्रमुख पदही मी स्वतःहून सोडलं की मी अडचणीत आहे. मला फ्रंटला येऊन पक्षाची बाजू मांडायला मला त्रास होतोय.
तर मला थोडं साईडला मी राहतो, मी 4-5 महिन्यानंतर मी सक्रिय होईल असं मी स्वतःहून उद्धवजींना सांगितलं, संजय राऊतांना सांगितलं. त्यामुळे तुम्हाला मी असं मोकळं सोडणार नाही, तुमचं प्रमोशन करतो, मी प्रमोशन केलं. मग अचानक असं एका दिवसामध्ये काय घडलं, माझी काय चूक झाली, ही खंत तर आहेच ना माझ्या मनामध्ये. सरकार अशी एक चर्चा सुरू आहे, संभ्रम तयार झाला आणि त्यामध्ये ही कारवाई केली आहे असं तुम्हाला हे बघा, कोणाशी भेटलो, कोणावर फोटो सेशन झालं, कुठल्या राजकीय पक्षाला भेटलो तो फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, तेही हॉस्पिटलच्या बाहेर भेटलो, बंद दराड चर्चा केली. राजकीय चर्चा हे नेहमी बंद दाराआड होतात, ओपन नाही होत. मी तर फुलेच दिलं आणि ते जे निवेदन दिलं ते तुम्हाला प्रसिद्धही केलं तुम्ही सर्वांनी. भाजप आमदारांनी असा आरोप केलाय की तुमच्यारांनी गुन्हे दाखल होण्यासाठी कदाचित नाही, ते तर कायदेशीर प्रोसेस लढतो ना, त्यांच्या हातात काय आता, त्यांच्या हातात काय अलग लक्षात, ते लपवायचं काही कारण नाही ना, ते तर ऑनलाईन दिसतं. न्यायालयीन पण बाब येते आता, अलग लक्षात. आणि त्यांनी एवढा माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही. अजून बारी मी त्यांच्या पक्षातही गेलो नाही, त्यांच्याशी मी बोललोही नाही, माझं मी कोणाशी बोललोही नाही. त्याच्या आधी थैताट कशासाठी. आगामी राजकीय वाटचाल कधी जाहीर करणार? ते सर्वांशी बोलून निर्णय. आता थोडा प्रेशरमध्ये होतो, आता थोडं आज तुमच्याशी बोलल्यानंतर थोडं प्रेशर रिलीफ होईल, रात्री रिलॅक्स होतो, नंतर मग उद्या आपण भेटू. त्यांनी देखील एक पोस्ट व्हायरल केलेली आहे, तिकडनं पण तुम्हाला विरोध अशा स्वरूपाचा एक सुरू. हे बघा, कोणी काय करायचं ते आपल्या हातात नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी, मी माझं काम करत राहील. मी माझी भूमिका स्पष्ट केली नाही ना. आणि पक्षाचे प्रमुख नेतृत्व ज्यावेळेस बोलतील त्यावेळेस विश्लेषणाची बाब येईल त्यावेळेस करेल. सुधाकर